जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्याच्या कोथरूड चांदणी चौक मेट्रोसाठी निविदा जाहीर। यात 1.5 किलोमीटर लांबीची मेट्रो आणि चांदणी चौकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा समावेश। बाहेरून येणाऱ्यांना मेट्रोनं शहरामध्ये येता येणार। दिवाळीच्या आठवड्यामध्ये पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त 52,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास, तर इतर दिवसांची प्रवासी संख्या ही सरासरी 13 ते 14 हजारांवर। पुणे महापालिकेचे पीएमपीच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस। थांब्यावर लावलेल्या जाहिरात काढून टाकण्याचे आदेश। अनधिकृत जाहिरात लावणार असतील तर तुमच्यावर कारवाई का करू नये, पालिकेची नोटीस। पुणे स्वारगेट परिसरामध्ये मेफेट्रोन विकण्यासाठी आलेल्या 2 जणांना अटक। स्वारगेट परिसरामध्ये मेफेट्रोनसह कोयता ताब्यात घेतला। अब्दुल खान आणि निलेश कदम यांना अटक। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेवर पुणे विभाग झाला मालामाल। पुणे विभागामध्ये रेल्वेनं केला 7 लाख प्रवाशांनी प्रवास। 442 फेऱ्यांमधून हा प्रवास करण्यात आला। पुणे जिल्ह्यामधल्या शिक्रापूरमध्ये पुन्हा बिबट्यांचा वावर दिसून आला। चाकम मार्गालगत 2 बिबट्यांचा वावर दिसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई बंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांची संख्या वाढल्यानं मोठी वाहतूक कोंडी। प्रवाशांची डोकेदुखी वाढली। दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्तानं पुणे रेल्वे विभागामधून यंदा 1052 फेऱ्या, यातील 442 रेल्वे फेऱ्या पूर्ण। 6,69,000 प्रवाशांनी लाभ घेतला। बिहार आणि उत्तर प्रदेश तसंच राजस्थानमध्ये विशेष रेल्वे।